करून श्री पद्मावती पालखी नृत्य सादर करत आहे शिवकालीन देखावा. कर्नाटक प्रांतातून महाराष्ट्राकडे येत असताना गदग प्रांतातील बेलवडीची गडी घेण्यासाठी शिवरायांनी सैन्य पाठवले. या गडीचे नेतृत्व करणारी मदन देसाई म्हणजे सावित्रीबाई यांनी मराठ्यांना कशी टक्कर दिली यात वर्णन केलं आहे. आणि स्त्रीबाबत त्यावेळेची स्त्री अत्याचार व त्यावर होणारी शिक्षा व स्त्रीचा सन्मान यामध्ये वर्णन केलं आहे. अष्टावधान जागृत अष्टप्रधान वेष्टित न्यायालंकार मंडित शास्त्रार्थ शास्त्र पारंगत रणनीती धुरंधर प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावतांस सिंहासनाधीश्वर महाराजाधिराज राजा शिवछत्रपती महाराज की राजा शिवछत्रपती महाराज की नमो पार्वती पते हॅलो सावित्री अक्का आम्हा जैसे आऊसाहेब तैशा आपण आईच्या मायेनं आई कशाला त्या पवित्र शब्दाचा अपमान करतोयस? अरे युद्धात विजय मिळवणारे उन्मादी राजे तुम्ही. आपल्या वदमस्त मुखात ही नम्र भाषा शोभत नाही. सावित्री अक्का विजयवीर झाला म्हणून त्याला शिंग फुटत नाही. तो माणूसच राहतो. आम्ही हे आमचा माणूस पण सोडलेला नाही. सावित्री अक्का असला रीतीभाती शिवाजी मानत नाही. स्त्री म्हणजे आमच्या देवातील देवता त्या आदिशक्ती भवानीचं रूप आम्ही आपल्या ठाई म्हणतो. बस बस झाला तुझा ऐनो. अरे एवढी नियत जर तुझ्या अंगी असती तर भाग रानात आमच्यावरती वासनांग कुत्ते सोडले नसतेस तू. काय वासनांग कुत्ते? हो वासनांग कुत्ते. म्हणजे सावित्री अक्का काय झालंय? सकोजीराव काय ऐकतो आहोत आम्ही? राजे हे म्हणजे सकोजीराव तुम्ही या देवींवर बलात्कार केलाय तुझ्या या चांडाळ शिपायानं. जगदंब जगदंब रानात आबरू लुटली माझी. बोल बोल राजा कुठे गेली तुझी ती नीतिमत्ता आता? कुठे गेली? आऊसाहेब भवानी आई हे काय घडलं? सकोजीराव तू हे नीच कर्म करावस काय वाटलं तुला? महिनोन महिने झुंजणाऱ्या या वाघिणीची तू शक्तियार केलीस म्हणून तिची अशी विटंबना करण्याचा अधिकार तुला मिळाला. सकोजीराव हरामखोर. महाराज सावित्रीबाई तशी आपली शत्रूच आहे. त्यांच्या कुकर्माची सजा. कुकर्म पंत प्रत्येक जण आपला सत्व जपत असतो. या सत्वासाठीच लढत असतो. इथं जिंकणारे सिकंदर ठरले म्हणून हरणाऱ्याचा मोल कमी होत नाही. आम्ही सत्ताधीश आहोत म्हणजे साक्षात ईश्वर नव्हे की प्रत्येकाने आमची सत्ता कबूल करावी. आम्ही हे स्वराज्य उभं केलंय तर या रयतेच्या कल्याणासाठी. ती रयत जिथे लढली जात असेल तर पातशाही आणि शिवशाही यामध्ये फरक तो काय राहिला नाही? सकोजी नाही. तुझा गुन्हा आमच्या लेखी क्षम्य नाही. राजा राजा एकदा माफी द्या राजा. त्या मातीसाठी हवं तेव्हा रगत सांडलो आम्ही राजा. रगत सांडण्याची भाषा करणारा माफी मागत नसतो जीवासाठी. सकोजी स्वतःच्या हाताने शिर उतरवून ते मातीत मिसळत असतो. जीवापेक्षा इब्रत मोठी असते. तीच इब्रत सोडली सकोजी मग तुझा हा जीव काय कामाचा? राजा अंबीरराव तर आपल्याला शाळा घेऊन या हरामखोराच्या आधी डोळे काढा. आत्ताच्या आत्ता ज्या नजरेने परिस्थितीचा अभ्यास धरला ती बेचिराग होऊ द्या आणि त्यानंतर त्याला तैसाच तडपडत ठेवा. या बेलवाडीच्या अंधार कुटरीत सजवल्या अजन्मतो. राजा नाही राजा नाही. माफी करा एकदा राजा माफी करा. राजा एवढी कठोर सजा? होय अंबीरराव एवढी कठोर सजा. इथं परका सुलतानाने आमच्या माय भगिनींच्या अभिनूला हात घातला असता तर आपण काय केलं असतं अंबीरराव? हेच केलं असतं ना. मग न्यायासनासमोर आप परका नाही. सवाल फक्त सावित्रीबाईचा नाही अंबीरराव
मराठी मातीतल्या हर एक लेकीबाळीचा आहे. अल्लाउद्दीन खिलजीच्या वखवकलेल्या वासनेला बळी पडू नये म्हणून स्वतः जाळून घेतलेल्या हजारो रमणींचे आत्मे आजही आकलन करून आम्हाला सांगत आहेत की राजा न्याय द्या, की राजा न्याय द्या. आणि मग हाच न्याय असेल आमचा, या शिवाजीचा हाच रस्ता शिवशाहीचा. शिवछत्रपती महाराज की, शिवछत्रपती महाराज की. अतिशय सुंदर असा हा ऐतिहासिक देखावा आपल्या समोर सादर केलाय. पद्मावतीने पालखीनंतर मदत मार्गक्रमाने सांगावं. प्रेक्षक एकदा खडखडीत ताली वाजवा या देखाव्यासाठी. काय झालं? टाळ्या का कमी वाजायला लागल्या? भूक लागले काय? यजमानाने सांगितलं जेवण तयार आहे अजून. टाळ्या वाजवायचे फायदे तुम्हाला सांगायला हवेत. थोडक्यात सांगतो, 2 मिनिटं थांबा. मार्गक्रमाने सांगतो ह्यांच्या टाळ्या वाजवायलाच हव्यात. लक्षात घ्या, 2-3 फायदे. एक म्हणजे टाळ्या वाजवण्यानं तुमच्या शरीरामध्ये ऊर्जा निर्माण होते, तुम्हाला वेगळी स्फूर्ती मिळत असते. दुसरं म्हणजे शेजाऱ्याला किंवा शेजारणीला चुकून डुलकी येत असेल तर तुम्ही जोरात टाळी वाजवल्यामुळे शेजाऱ्याची झोप उडेल. आणि तिसरं म्हणजे जे आम्हाला अपेक्षित आहे, तुमच्या टाळ्यांमुळे आमच्या कलाकारांना प्रोत्साहन मिळत असतं. त्यामुळे जोरात टाळ्या द्या. धन्यवाद. परत एकदा सांगेन, टाळ्यांवर कुठलाही जीएसटी वगैरे टॅक्स बिक्स काय पद्धतीने लावलेला नाही. सगळे आपल्याकडे इकडे आहेत. जिल्हा परिषद, पंचायत समिती, पोलीस पाटील, सरपंच सगळे इथं आहे. तुम्हाला कुठला टॅक्स द्यायला लागणार नाही. टाळ्या बिंदास वाजवा आणि आनंद घ्या. चला मार्गक्रमाने सांगतो, प्रवेश करा. यानंतरची 20 मिनिटं मार्गक्रमाने संघासाठी. सगळ्यात पुढे भागवत धर्माची भगवी पताका ढवलाला फडकवणारा निशाणवाला, त्याच्या पाठोपाठ झांजवाला, त्यानंतर 2 ढोल ताशा, पुन्हा 2 ढोल, सूर आणि सनई असे हे वाद्य कलाकार. आणि आतमधल्या रिंगणामध्ये स्वतः माजी सरपंच निलेश चव्हाण, तब्बल मागील 30 ते 35 वर्षाचा अनुभवी कलाकार आपल्या इतर सगळ्या कलाकारांसमवेत आतमधल्या रिंगणामध्ये. सगळे खांदेकरी जमले तरी मला खात्री आहे गुजर माऊली अजिबात जमणार नाही. हे पूजेचं वाद्य वाजवलं जातं. पूजा केली जाणार आहे आई चालीसरी कडकाई मातेची.
सुंदर असा हा पालखी नृत्याचा सोहळा आपण पाहतो. यात्रेचा प्रकार बदलला. उजव्या हाताबरोबर डाव्या हाताचा वापर सुद्धा ढोलावर तितकाच महत्वाचा आहे. उजव्या हाताला फटकार मारले जातं आणि डाव्या हाताला
प्रेक्षक खडखडीत टाळ्या व्हायला पाहिजे.